नॉलेज टुरिझम ही कल्पना कशी सुचली याचा पण एक मजेशीर इतिहास आहे. माझ्या शाळेच्या दिवसांपासून ते आत्ता अगदी निवृत्त होईपर्यंत मी अनेक ठिकाणी, अनेक लोकांच्या मध्ये, अनेक संस्थांच्या मध्ये, अनेक समूहांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी सहभागी झालेला माणूस आहे. मग ते करत असताना कल्पना सुचवणे, कल्पना सांगणे किंवा त्याच्यावर आधारित एखादी कृती, उपक्रम करणे असे खूप उद्योग मी करायचो. अप्रत्यक्षपणे माझ्यावर मग शिक्का पडत गेला शाळा कॉलेजेसपासून, की ह्याला एकदा विचारून बघा, ह्याच्या काही कल्पना आहेत का असं. नंतर औपचारिकरित्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये आल्यानंतर सुद्धा खूप वेगळा विचार करण्याची सवय लागली आणि त्याच्यातला आनंद, समाधान आणि ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर मिळणारं एक जे सुख असायचं, त्याची खरं म्हटलं तर सवयही झाली. अर्थात सगळीकडेच नव्या कल्पना, नवीन इनोव्हेशन हे सगळं कामाला येतं असं नाही, तरी सुद्धा त्याची एक वेगळी नशा असते. कॉलेजला शिकवत असताना नॅकच्या काही नियम आणि इतर अटींमध्ये पेटंट आणि ट्रेडमार्क याला मार्क होते, असा एक उल्लेख सापडला. तर मी म्हटलं वा, बरं झालं. तर मी पूर्वीच ट्रेडमार्क ॲक्टचा अभ्यास केला होता, लोकांना कन्सल्टिंग दिलं होतं. तर मी आहे कॉमर्स मॅनेजमेंटचा, त्यामुळं असा शास्त्रीय शोध वगैरे असं नाही, पण मला लक्षात आलं की आपण एक ट्रेडमार्क करू शकतो. आणि का कोणास ठाऊक सहज माझ्या मनात घोळत असलेला एक शब्द बाहेर आला, तो होता नॉलेज टुरिझम. आणि तो मी त्या सरकारी वेबसाईटवर तपासला की तो कोणी घेतलाय किंवा काय आहे का. तर गमतीचा भाग असा की तो आत्तापर्यंत कोणीही मागितला नव्हता. आणि मग इथल्या एका कंपनीच्या प्रतिनिधीला मी बोलावलं, लॉ प्रोटेक्टर म्हणून. त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि आम्ही प्रयत्न केला की हां, ठीक आहे, चला आपण हा पाठवून देऊ रजिस्ट्रेशन. आणि आश्चर्याचा भाग असा की त्याचं तातडीने मला रजिस्ट्रेशन मिळालं. सुरुवातीला ते तपासतात की आणखीन कोणी दुसरं नाही ना आणि काही आहे का वगैरे. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी 1 वर्षात सगळी पूर्तता केली आणि मला परमनंट, कायमस्वरूपी असा जो आहे तो ट्रेडमार्क रजिस्टर्ड, ज्याला आपण तो ट्रेडमार्क छापल्यानंतर त्याच्यावरती आर असं रजिस्टर्ड म्हणून छापतो, तशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळालं. पण काय आहे नॉलेज टुरिझम असं म्हणून? तर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे 92 सालापासून मी इंटरनेट, इन्फॉर्मेशन आणि आता इंटरनेटच्या पश्चातचं हे जग, ह्या सगळ्याचा एक साक्षीदार आहे. आत्ताच्या भाषेत मी एक्स जनरेशनचा प्रतिनिधी आहे. आणि म्हणूनच मी इंटरनेटच्या आधी आणि आता नंतरचे बदल सगळे बघतो आहे. हे करत असताना नॉलेज, ज्ञान मिळवण्यासाठी शिकणाऱ्याला, अभ्यास करणाऱ्याला, निर्णय घेण्यासाठी, फिरण्यासाठी केव्हाही ज्ञानाच्या सगळ्या प्रवाहांच्या मध्ये एक प्रवासच करावा लागतो, एक पर्यटनच करावं लागतं. तर नॉलेज टुरिझम हे एक प्रकारचं ज्ञान पर्यटन आहे की ज्यामुळे आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा अ, अडचणी सुटतील, दिशा मिळेल, आनंद मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल, अशा अर्थाचं त्याचं एक ब्रॉड फिलॉसॉफिकल मिनिंग होतं. आणि मग मी जसं ते एक्सप्लोअर करत गेलो, तसं माझ्या लक्षात आलं की यात खरी मजा आहे आणि हे नाव नुसतं असं नाही, तर ह्याच्यात खूप ताकद आहे. आणि अगदी अलीकडेच मी ती माझी वेबसाईटही केली, knowledgetourism.in म्हणून. आणि मला लक्षात आलं की मी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान पर्यटनाच्या या दृष्टिकोनातून अनेक प्रकारे वेगळं काम करू शकतो. या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजीची जरी मजा असली किंवा सेकंदात, क्षणात सगळं मिळतंय असं जरी असलं, तरी माझा जो उद्देश आहे आणि ज्ञानासाठी खरे कष्ट घेण्यासाठीची जी काही वृत्ती आहे, ती आपल्यामध्ये कुणात आहे, असा मी जेव्हा शोध घेतला, तेव्हा आश्चर्यकारकरित्या पण खरोखर मला पटलेलं आहे की चीनहून आलेला जो पर्यटक अभ्यासक होता, युआन श्वान, ज्याचं मागे चित्र आहे,
हा खरा ज्ञानपर्यटक होता. त्या काळामधला तो इतिहास बघता छोटे छोटे देश पार करत तो नालंदापर्यंत आला. असं म्हणतात की 170च्या वर देश होते. एकूण प्रवास 18 वर्षाचा झाला आणि अनेक वेळा जीवावरची संकट झेलत तो बुद्धांचा अभ्यास करण्यासाठी इकडे आला. समजून घेतलं. त्यावर त्याने त्याची स्वतःची टीका लिहिली आणि हत्ती घोडे माणसं घेऊन तो आपल्या देशामध्ये बुद्धविषयक साहित्य, याशिवाय त्याला जे जे भारतात आवडलेलं होतं या सगळ्याचं जे काही ज्ञान असेल ते घेऊन गेला. मध्यंतरी जेव्हा एकदमच सगळे लोक फोनवरून शिकवायला लागले, त्याला शिक्षकांना जास्त अडचणी आल्यात. त्यावेळेला शिक्षकांच्या करता एक ग्रुप तयार केला मी. त्याचं नाव ऑनलाईन टीचर्स IoT. व्हॉट्सॲपवर केला आधी आणि नंतर मग आता तो फेसबुकवर आहे. त्यांना या सगळ्याचं महत्त्व समजावून सांगताना मी सांगितलं की लक्षात ठेवा, तुम्हाला टेक्नॉलॉजीमुळे सेकंदात इकडचं तिकडं काय आहे ते सगळं कळतं. याचा विचार करता एक मूलभूत तत्व समजून घेण्यासाठी युआन स्वांगला 18 वर्ष प्रवास करावी लागले. ही 2 टोकं आहेत ज्ञानापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाची, कष्टाची आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाची. आणि त्यामुळे का कोणास ठाऊक माझा हा जो लोगो आणि सिम्बॉल आहे, हा माझे मित्र राजेश भोंडकिया जे अहमदाबादला असतात त्यांनी केलेला आहे. ज्यामध्ये एक पक्षी आहे आणि ज्ञानस्वरूप म्हणून पुस्तकांचं एक ग्राफिक त्यांनी केलेलं आहे. त्याचे 2 रंग ठरलेले आहेत. पण त्याबरोबरच या सिम्बॉलच्या बरोबरच मला असं वाटलं की युआन स्वांग हे माझं इन्स्पिरेशन आहे. हे माझी ताकद आहे. कारण की त्याच्या एकूणच सगळ्या आयुष्यामधला त्याचा जो प्रवास आहे ज्ञान साध्य करण्यासाठीचा, त्याच्या इतका अवघड कोणाही व्यक्तीचा झाला असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे नॉलेज टुरिझम कुठल्याही क्षेत्रात असू दे, सामाजिक पद्धतीने किंवा व्यावसायिक पद्धतीने काम करताना युआन स्वांगच्या एकूण कष्टाच्या परिमितीवर, मोजपट्टीवर आपण किती काम करतो आणि किती वेगात सगळं घडतं ही जाणीव मला कायम राहते. आणि म्हणून मी हे चित्र माझ्याबरोबर कायमचं ठेवलेलं. रादर दरवर्षी मला जे काही 4 नवीन गुरु भेटतात त्यामध्ये कोरोनामध्ये युआन स्वांग संबंधात भरपूर वाचायला मिळालं. एक फिल्मही मी बघितली आणि त्यानंतर माझं असं मत झालं की नाही, ज्ञानासाठीचे कष्ट, प्रवास आणि धारणा या बाबतीत त्याला काही तोड नाही. आणि म्हणून तो ज्ञानपर्यटनातला सर्वश्रेष्ठ असा पर्यटक आहे असं मला वाटतं. धन्यवाद.